कंपनीचा नाही विषय सगळ्या पहिले तुम्ही लावून नव्हतं द्यायला पाहिजे. तुम्ही लावून दिलं तर ते श्रीरामपूर बस स्थानक हे नाव किती दिवसात दिसेल आम्हाला असं स्पष्ट उल्लेख तुम्ही ऑन रेकॉर्ड बोला. हे द्यायचंय का ते द्यायचं तुम्हाला द्यायचं ते ते काय आलं वरून आलेलं होतं त्यांनी आम्हाला या ठिकाणी लावायचं त्यांना सांगितलं नाव दाखवून गेलंय म्हटलं तिथून काढा. आता ते वरच्या लेवलला आहे ना ते सगळं ग्रामसंघाचा फोन करणार विचार करणार थांबवलं की डायरेक्ट साहेब कळणार कसं आहे श्रामपूर बस स्थानक कळणार कसं आमची ओळख होत होती नाव तर झाकलेलं म्हणजे आज तिथं संपवल्यासारखी गेममध्ये. हा कुठे आहे साहेब तुम्ही? बरं 1-2 मिनिटं या नाही ठीक आहे सर ऐका ना विषय समजला आम्हाला विषय समजून सांगण्याचा नाही हे आमचं स्वीकारावर तुम्ही काय आमची इच्छा आहे का बाबा आमचा प्रश्न आहे काही नाव संपवण्याचा कोणता प्रयत्न करतोय आम्हाला थोडी माहिती पाहिजे माहिती मिळावं नाही म्हणून काय जमल साहेब नाही नाव झाकलंय ते बॅनर लावले फोटो काढलं ऍटलीस्ट संपर्क सॉफ्ट ऍक्शन होती ती. आता याच माहिती आम्हाला पाहिजे. आम्ही युवा काल पाहिलं ते व्हिडिओ किती दिवसात होईल याचं एक आम्हाला आश्वासन द्या तुम्हाला वाटत आपल्या ताब्यात नाही प्रायव्हेट कंपनी जरी लावलं बस स्थानक आपल्या ताब्यात देणार कुठे लावताय काय पुढे एवढे जागा मोकळे पुढे एवढे फ्लेक्स मोकळे समोर एवढे फ्लेक्स मोकळे पडलेले तिला हो साहेब छोट्या श्रीरामपूर बस स्थानक हे नाव किती दिवसात दिसेल आम्हाला असं स्पष्ट उल्लेख तुम्ही ऑन रेकॉर्ड बोला. तेच आम्हाला आता ते विचार फोन कंपनीचा नाही विषय सगळ्या पहिले तुम्ही लावून नव्हतं द्यायला पाहिजे. तुम्ही लावून दिलं तर ते कसं ते आमच्या ते त्यावेळेस हे लक्षात अशा प्रकारे श्रीरामपूर नाव श्रीरामपूर बस स्थानक हे नाव ज्या प्रकारे एखाद्या प्रायव्हेट कंपनीने दाबलं तर आपण आता श्रीरामपूर आग्रामध्ये येऊन त्यांना पद्धतशीर निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी ते आपल्याला कोणतेही आश्वासन देण्यासाठी तयार नाहीये तरी सुद्धा एक श्रीरामपूरकर आपण या ठिकाणी अजून 5 दिवस त्याची वाट बघू त्यानंतर लोकशाही मार्गाने या ठिकाणी मोठे आंदोलन उभा करू. जय महाराष्ट्र. शिवप्रार प्रतिष्ठा